सकाळी गाडी चालू करताना डायरेक्ट आपण फुल रेस करतो, तर तसं केल्याने काय गाडीवर इफेक्ट होऊ शकतो? तुम्ही ज्यावेळेस सकाळी गाडी चालू करता त्यावेळेस वरचे जे मेकॅनिकल पार्ट असतात, गिअर बॉक्स, गिअर म्हणा कुठले पण, त्याच्यातलं ऑइल, इंजिन मधलं ऑइल आहे ना खाल्ल्या ऑइलच्या संप मध्ये येऊन बसतो. त्या ठिकाणी तुम्हाला गाडी चालू केल्या लगेच रेस करायचं नाही. कारण की रेस केला ना हाय स्पीड मध्ये तुमच्या गाडीचं जे वरचं मेटॅलिक पार्ट आहे त्याच्यामध्ये फ्रिक्शन होतं आणि त्याच्यामुळे झिजण्याचं पार्ट म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन इंजिन खराब होतं. सकाळ चालू केलं ना आयडलिंग कंडिशन मध्ये ठेवायची. सुरुवातीला चालू केल्यानंतर नवीन जे BS6 गाडी आहेत ना, आपला मोबाईल जरी चालू केला ना त्याला वर्किंग मध्ये यासाठी थोडंसं काहीतरी 5 सेकंद 10 सेकंद लागतात इलेक्ट्रिक पार्ट. तसंच नवीन गाड्यामध्ये इलेक्ट्रिक सेन्सर वगैरे बसवलेत. त्या सेन्सरला वर्किंग मध्ये यासाठी त्याला व्होल्टेज वगैरे प्रॉपर पोहोचायसाठी किंवा त्याचं फंक्शन काय आहे ECM कडनं फंक्शन यायला ही कमांड येतो त्याला काहीतरी टाइम लागतो. 1 मिलीसेकंद 10 सेकंद 15 सेकंद लागतो. त्या कंडिशन मध्ये तुम्ही गाडी चालू केली तुम्हाला थोडंसं टाइम द्यायचा आहे. त्यानंतरच तुम्ही गाडी रेस करायची, नाही तर तुम्हाला सेन्सर उडणं किंवा गाडीचं तुम्हाला 4-5 वर्षांनंतर गाडीमध्ये मायलेज कमी येणं, आवाज येणं गाडीचं इंजिनचं, ही प्रॉब्लेम फेस करावं लागतं.